नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये। मी पूजा। 1 वाटी रव्यापासून संपूर्ण घरातल्यांसाठी झटपट नाश्ता बनवणार आहोत। तुम्ही हा नाश्ता मुलांना अधेमध्ये केव्हाही बनवून देऊ शकतात किंवा टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात। एवढा हा सोपा आणि टेस्टी असा नाश्ता होतो। तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपण इथे 1 वाटी रवा घेतलाय, जाड बारीक। जो रवा तुमच्याकडे असेल तो तुम्ही इथे वापरू शकतात। आता 1 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी दही टाकून घेऊया आणि 1 वाटी पाणी टाकून घेऊया। तर सर्व दही आपण टाकून घेतले। तुमच्याकडे ताक असेल तर ताकसुद्धा वापरू शकतात। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणीसुद्धा टाकले। हे चांगलं आता मिक्स करून घेऊयात। तर रवा, दही आणि पाणी हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचे। याच्यामध्ये अजिबात दह्याच्या किंवा रव्याच्या गुठळ्या होता कामा नये। व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। तर चांगलं हे मिक्स केलेलं हे पहा। आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिट असंच हे मुरण्यासाठी ठेवून देऊयात, म्हणजे रवा चांगला फुलला जाईल। तर 5 मिनिटानंतर रवा चांगला मुरलेला आहे हे पहा। आता आपण हे मिक्सरवरती वाटून घ्यायचे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून रवा टाकायचा आणि 1-2 चमचे पाणी टाकून हा रवा वाटून घ्यायचा आपल्याला। जर सगळंच एकदम बारीक करता येत असेल तर तुम्ही सर्व मिश्रण टाकून बारीक करू शकतात। मी ते अर्धं करून बारीक करून घेणार आहे। तर जास्त पाणी टाकायचं नाही, कारण रवा भिजलेला आहे। अगदी 2 चमचेच पाणी टाकायचं आहे। तर असं हे वाटून घ्यायचे। वाटताना पाणी कमी वापरायचं आहे। जर मिश्रण घट्ट वाटलं तर आपण नंतर पाणी याच्यामध्ये टाकू शकतो। अगोदरच पाणी जास्त झालं तर मिश्रण खूप पातळ होईल। हे मिश्रण आपल्याला खूप पातळ नको आहे, मीडियम अशी याची थिकनेस हवी आहे। तर दुसरंसुद्धा राहिलेले मिश्रण सर्व मी वाटून घेतले। तर हे पहा। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर मिश्रण आपलं परफेक्ट तयार आहे। तर आपण इथे या भांड्यामध्ये हा नाश्ता बनवून घेणार आहोत। तर 1.5 ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये रिंग ठेवले। त्यात आपण गरम करण्यासाठी ठेवून देऊयात आणि ताटाला तेल लावून घेऊयात। तर तुम्ही केक टिनमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये असं ताटामध्ये बनवू शकतात किंवा कुकरच्या डब्यामध्ये बनवलं तरीसुद्धा चालेल। तर ताटाला इथे मी तेल लावून घेतले। ही सर्व प्रोसेस अगोदरच करून घ्यायची आहे। पाणीसुद्धा गरम करायला ठेवले आणि ताटाला सुद्धा तेल लावून घेतले। आता आपण रव्याच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारक्या जाडसर वाटून घेतलेत, म्हणजेच कुटून घेतलेल्या आहेत। तुम्ही बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता किंवा प्लेन बनवलं तरीसुद्धा चालेल। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात। तर असं बनवल्यामुळे खूप छान टेस्ट लागते या नाश्त्याची। तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात। हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल। तर मस्त हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे। तर इथे मी 1 चमचा इनो टाकून घेते। इनो किंवा सोडा काहीही वापरू शकतात। सोडा टाकला तर खायचा सोडा पाव चमचा टाकून घ्या। 1 चमचा इनो टाकला आहे, 1 चमचा त्याच्यावर पाणी टाकून हा आपण इनो ॲक्टिवेट करून घेऊयात। व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच हे मिश्रण सर्व आपल्याला ताटामध्ये टाकून घ्यायचे। तर आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवले त्यात हे सर्व मिश्रण टाकून घेऊयात। त्यामुळे अगोदरच ताटाला तेल लावून ठेवायचं मिश्रणामध्ये इनो टाकण्याच्या अगोदर, म्हणजे घाई गडबड होत नाही आणि आपली रेसिपी नाश्ता परफेक्ट बनतो। नंतर ही सर्व प्रोसेस करत बसलं तर इनो सर्व ॲक्टिवेट झालेला डिॲक्टिवेट होतो। त्यामुळे अगोदरच तेल लावून ठेवायचे आणि पाणीसुद्धा गरम करून घ्यायचे। सर्व मिश्रण ताटामध्ये टाकून घेतले। पाणीसुद्धा चांगलं खळखळून उकळलेलं आहे। तर असंच पाणी आपल्याला एकदम उकळी आलेले गरम करून घ्यायचे। आता हे ताट आपण त्यावर ठेवूया आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट हे आपण शिजवून घ्यायचे। तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती 15 मिनिट हा नाश्ता शिजवून घ्यायचा। तर इथे परफेक्ट असं 15 मिनिट झालेले आहेत। हे पहा, मस्त असा हे फुगून वरती आलेलं आहे। तर हे आता आपण थंड होऊ देऊयात नाश्ता आणि नंतर कापून घेऊयात। तर इथे पाहू शकता थोड्या वेळाने हे ताट थंड झालेलं आहे। आता आपण कापून घेऊयात। तर अगोदर साईडच्या कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या चाकूने आणि शक्यतो थंड झाल्यावरच कापून घ्या। थंड करायच्या वेळेस याच्यावरती एखादं झाकण किंवा रुमाल झाकून ठेवायचा, म्हणजे वरची साईड याची ड्राय होत नाही। तर चाकूने याच्या सर्व कडा आपण मोकळ्या करून घेतलेत। आता आपण कापून घेऊयात। तुम्हाला
जशा आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तसं तुम्ही कापू शकतात। मी इथे चौकोनी आकारामध्ये हे कापून घेते। तर सर्वात अगोदर आपण सरळ असं कापून घेऊयात आणि नंतर आडवं कापून घेऊयात। तर चौकोनी आकारामध्ये कापा किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने आपण याचे मीडियम आकाराचे पीस करून घेतलेले आहेत। आता आपण आडवं सुद्धा कापून घेणार आहोत। तर सर्व इथे हा नाश्ता आपण कापून घेतलेला आहे। तुम्हाला कापताना समजत असेल किती हा नाश्ता भारी बनलेला आहे। एकदम भन्नाट याला जाळी पडली आणि मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो। तर इथे पाहू शकतात किती भारी याला जाळी पडलेली आहे। एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये। तर असंच खाल्लं तरी सुद्धा प्रतिम लागतं, कारण आपण याच्यामध्ये ठेचा टाकलेला आहे, म्हणजे मिरच्या कुटून टाकलेल्या आहेत, कोथिंबीर आहे, यामुळे अप्रतिम टेस्ट लागते। तर हा थोडक्यात ढोकळ्यासारखाच प्रकार आहे, पण आपण हा बेसनपासून बनवलेला नाही आहे, रव्यापासून हा नाश्ता बनवून घेतला आहे। तुम्हाला मी ते एक तोडून दाखवते। हे पहा किती सॉफ्ट मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा नाश्ता आपला बनून तयार आहे। तर जाळीच एवढी भारी पडली आहे ना, दिसायला जेवढा हा नाश्ता भन्नाट दिसतोय, खायला तेवढाच टेस्टी एकदम लागतो। तर नक्की एकदा करून पहा। तर सर्व ह्याचे पीस आपण वेगळे करून घेऊयात। आणखीन याची टेस्ट वाढण्यासाठी आपण याला एक तडका देणार आहोत। तर सर्व इथे मी याचे पीस मोकळे करून घेतलेत। तर छोट्या टोपामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं, त्यामध्ये मोहरी जिरे तडतडू द्यायचे, नंतर थोडासा कढीपत्ता आणि 2 लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आहेत, 1 चमचा तेल टाकायचे आणि हा गरम गरम तडका या नाश्त्यावरती टाकून घ्यायचा। अप्रतिम असा स्वाद येतो। तर मस्त तडका बसलेला आहे। तुम्ही असा प्लेन खाऊ शकतात किंवा असा तडका देऊन सुद्धा हा नाश्ता खाऊ शकतात। तर एखाद्या वेळेस उठायला उशीर झाला, चपाती भाजी बनवायला टाईम नसेल, तर तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये असा हा झटपट नाश्ता बनवून देऊ शकतात मुलांच्या टिफिनमध्ये। सॉससोबत, शेजवान चटणीसोबत किंवा हिरवी चटणी बनवून देऊ शकतात, किंवा असंच दिलं तरीसुद्धा मुलं आवडीने खातील। तर आता आपण हा गरम गरम तडका याच्यावरती टाकून घेऊयात आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात। झटपट आपला इथे 1 वाटी रव्यापासून सर्वांसाठी नाश्ता तयार होतो। तर आहे की नाही एकदम मस्त आणि सोपी रेसिपी। अधेमध्ये केव्हाही मुलांना भूक लागते त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकतात। बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा घरातच तुम्ही टेस्टी यम्मी असे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतात। तर माझा आवाज चेंज झाला आहे बरं का, त्यामुळे असा वेगळा येतो आहे, त्याबद्दल सॉरी सर्वांना। तर झटपट आपला इथे 15 मिनिटांमध्ये नाश्ता तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि रोज रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। तुम्ही शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकतात। सबस्क्राईब करणं, बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे। आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये। याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही आणखीनही पाहिलं नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईबही करा। तर चला आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आज आपण झटपट होणारा नाश्ता बनवतोय, ते पण अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये आणि एकदम पौष्टिक हेल्दी, ते म्हणजे गव्हाच्या पिठापासून। तर कसा बनवायचा ती रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। घरात असणाऱ्या साहित्यातच आपण हा हेल्दी नाश्ता बनवतोय। तर चला लगेचच सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि काही भाज्या घेतलीत। तर एका बाउलमध्ये हे सर्व 1 वाटी गव्हाचं पीठ आपण या बाउलमध्ये टाकून घेऊयात। आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकतात। 2 चमचे रवा टाकून घ्यायचा आहे, बारीक रवा, त्यामुळे हा नाश्ता खायला खुसखुशीत खमंग होतो। आता इथे आपण 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊयात। तर इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, शिमला मिर्च, टमॅटो आणि कोथिंबीर। तुम्ही इथे कोणत्याही भाज्या वापरू शकता, जसं की तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात ते तुम्ही इथे टाकू शकतात। बटाटा किस करून टाकायचा, स्वच्छ धुवून 2-3 वेळा पिळून घ्यायचा। बटाट्याचा किस, बीट, गाजर, कोबी कोणत्याही भाज्या इथे वापरू शकतात।
किंवा पालक बारीक चिरून टाकला तरीसुद्धा चालेल. खूप पोटभरीचा आणि हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो. तर इथे सर्व भाज्या टाकून घेतलेत. आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद, छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा जिरे टाकूया, पाव चमचा धना पावडर टाकूया आणि थोडासा सब्जी मसाला टाकूया. तुमच्याकडे जे मसाले असतील ते इथे वापरले तरीही चालेल. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आता हे सर्व आपण पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे. तर पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून पाणी टाकायचं, म्हणजे याच्या जास्त प्रमाणात गुठळ्या होणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित हे मिक्ससुद्धा करता येईल. तर हे मिश्रण आपण खूप घट्टही ठेवणार नाही आणि खूप पातळसुद्धा करणार नाही. मीडियम याची थिकनेस ठेवायची. तर थोडं थोडं पाणी टाकून घेते आणि हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचे. तर मला इथे संपूर्ण हे पीठ भिजवण्यासाठी 1 ग्लास आणि वरती थोडंसं पाणी लागलेलं आहे. पाण्याचं काही प्रमाण नाही, कमी जास्त होऊ शकतं पाणी. तर इथे मी पाणी सर्व टाकून घेतले आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये सर्व गुठळ्या झालेल्या मोडून घ्यायच्या आहेत आणि भाज्यासुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झालेत. तर या पद्धतीचे आपल्याला थिकनेस हवे. हे पहा, असं मिश्रण तयार करून घ्यायचे. चला आता लगेच हा नाश्ता बनवायला सुरुवात करूया. तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात आणि इथे आपण आता 2 ते 3 पळी, छोटा चमचा आहे, छोट्या चमच्याने हे 3 चमचे मिश्रण मी याच्यावरती टाकून घेते. मिश्रण तव्यात टाकण्याच्या अगोदर तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे, म्हणजे भाज्या वगैरे व्यवस्थित आपल्याला तव्यामध्ये टाकता येतात, नाहीतर भाज्या सर्व तळाशी जाऊन बसतात. तर हे पहा, असं हलवून हलवून हे चमच्याने तव्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचे आणि चमच्याने याला थोडासा असा गोलाकार आकार द्यायचे आणि पसरवून घ्यायचे. जिथे तुम्हाला जाडसर वाटत असेल ती साईड अशी चमच्याने पसरवून घ्यायची आणि एकसारखी करून घ्यायची. लहान मोठे तुम्हाला जसा हा नाश्ता आवडेल तसा तुम्ही बनवून घेऊ शकतात. तर आता सर्व चांगलं पसरवून घेतले. साईडने याला थोडंसं तेल सोडून घ्यायचे, म्हणजे खरपूस अशी एक साईड याची चांगली भाजली जाईल. वरचे साईड चांगले सुकले की मग आपण पलटी करून घ्यायचे. तर हे पहा, अशा याच्या कडा मोकळ्या होतात तेव्हा समजून जायचं की व्यवस्थित चांगलं एक साईड भाजलेली आहे आणि वरची सुद्धा साईड सगळी सुकून जाते. आता साईडने अगोदर हे मोकळं करून घ्यायचे आणि मग पलटी करायचे. निघत नसेल तर थोडा वेळ भाजून घ्या. व्यवस्थित जर ते खालून भाजलं तर ते निघलं जाईल आणि तव्याला चिकटणार नाही. आता वरून सुद्धा तेल लावून घेऊयात, म्हणजे जेव्हा आपण पलटी करू तेव्हा दुसरी साईडसुद्धा छान खरपूस भाजली जाईल. तर इथे पाहू शकतात किती छान याला रंग आलाय आणि मस्त खमंग खरपूस असं आपण हे भाजून घेतले. आता आपण दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊयात. तर मिडियम गॅसवरच हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे. मिडियम गॅसवरती भाजून घेतल्यामुळे आतपर्यंत चांगलं हे भाजलं जातं. तर इथे पाहू शकता दुसरी साईडसुद्धा मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतली. तर दोन्ही साईडने अलटी पलटी करून आपण हा नाश्ता खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. तुम्हाला दिसत असेल किती छान याला रंग आलाय आणि याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकल्यात, त्यामुळे खायला खूप छान लागतो हा नाश्ता. तर सेम दुसरा सुद्धा आपण असंच बनवून घ्यायचे. तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण तव्यावरती टाकून हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं. याला गोल असा आकार द्यायचा आणि मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे, म्हणजे चांगलं ते भाजलं जाणार आहे आणि आतमध्ये अजिबात कच्चेपणा राहणार नाही आणि खायलासुद्धा मग ते खमंग खरपूस लागेल. नाहीतर पटकन घाईमध्ये गॅस मोठा करून जर भाजलं तर ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही. त्यामुळे मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे. तर बघा इथे दुसऱ्यासुद्धा आपण हे पलटी करून घेतले आणि यालासुद्धा किती छान खरपूस असा रंग आलेला आहे. त्यामुळे मिडियम गॅसवरच हा नाश्ता भाजून घ्यायचा. तर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊयात. अलटी पलटी करून दोन्ही साईडने आपण याचीसुद्धा दोन्ही साईड चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत. तर झटपट आपला इथे हा नाश्ता तयार झालेला आहे. तर तुम्हाला इथे मी 2 बनवून दाखवलेत. एकदम भन्नाट आणि झटपट असा हा नाश्ता तयार होतो. बाकीचे सुद्धा सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत. तर किती कमी वेळेत आणि किती कमी साहित्यात आपण हा नाश्ता बनवलेला आहे. सॉससोबत, शेजवान चटणीसोबत किंवा असंच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो. याच्यामध्ये भाज्या आहेत, त्याचा एक क्रंचीनेस लागतो खाताना
आणि वेळही लागत नाही. कमी साहित्यात कमी वेळेत झटपट आपला नाश्ता तयार होतो. एखाद्या वेळेस आपण भाजी आणायला विसरतो किंवा नाश्त्याला काय भाजी बनवायचं हेही सुचत नाही, त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट घरात ज्या काही भाज्या असतील त्या अशा गव्हाच्या पिठामध्ये टाकून हा नाश्ता एकदम हेल्दी टेस्टी पोटभरीचा बनवू शकतात. तर झटपट होते की नाही रेसिपी, तर नक्की करून पहा. आणि भाजताना तेवढी एक टीप लक्षात घ्या की हा नाश्ता खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे. तर मस्त असा आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे. बनवायला सुद्धा खूप साधा सोपा हा नाश्ता आहे. तर नक्की एकदा करा आणि तुम्हाला कशी वाटली ही झटपट होणारी रेसिपी तेही कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ पाहायला मिळतील. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.